तुषार, सध्या चंद्रपुरामध्ये काय वातावरण पाहायला मिळते? कारण जवळपास 9 वाजेपर्यंतची टक्केवारी समोर आलेली आहे. मतदारांचा उत्साह कसा आहे? आणि या ठिकाणचे उमेदवार आहेत ते म्हणजे सुधीर मुनगंटीवार, त्यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क कदाचित बजावलेला असेल. ते सुद्धा सगळ्या मतदारांना आवाहन करत असतील. काय तिथलं सध्या वातावरण? मंडळी, आपण जर पाहिलं असेल तर चंद्रपूरमध्ये उन्हाचा पारा जितका वाढलेला आहे तितकाच पारा राजकीय गरमागरमी देखील वाढताना पाहायला मिळते. थोड्याच वेळात आपल्याला चंद्रपूर लोकसभा भाजपाचे उमेदवार मतदान करणार आहेत. मात्र मतदानापूर्वी ते कन्यका देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भातला संवाद साधणार आहोत. भाऊ, काय सांगाल? तुम्ही मतदानापूर्वी दर्शनासाठी आलेला आहात, काय सांगाल? नाही, मी साधारणतः वयाच्या 4थ्या वर्षीपासून या मंदिरात दर्शन घेतल्याशिवाय बाहेरच पडत नाही आणि रोज हा माझा नित्यक्रम आहे, दिनचर्या आहे. आज सुद्धा मतदानाला जायच्या अगोदर मा कन्यका परमेश्वरीचं, भगवान महादेवाचं, सिद्धिविनायकाचं, भगवान विष्णूचं दर्शन घेऊनच मी आता मतदानाला जाणार आहे. आणि ही दिनचर्या आहे. काही आज मतदान आहे किंवा निवडणुकीचा फॉर्म भरायचा दिवस आहे म्हणून या मंदिरात येत नाही. हा 4 वर्षाचा असतानापासून येतो. असा एकही दिवस माझा आजपर्यंत खंडित जागा नाही. जेव्हा कधी आजारी पडलो असेल तेवढा एक अपवास सोडला, तर नियमितपणे मी येतो. सलग 5 वेळा तुमचा विधानसभेमध्ये विजय झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता तुम्ही दिल्लीचा प्रवास तुमचा आता सुरू होणार आहे. मात्र प्रत्येक निवडणूक असेल किंवा शुभ कार्य असेल, तुम्ही याच मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेता, पूजा अर्चा करता आणि तुमच्या प्रवासाला सुरुवात करता. आज तुम्ही नेमकं देवाकडे काय साकडे घातले? नाही, मी 6 विधानसभा जिंकले आजपर्यंत. जनतेने आशीर्वाद दिला आणि 6दा मी विधानसभेत होतो. 29 वर्ष विधिमंडळाच्या कामकाजाचे साधारणतः माझे पूर्ण झाले. आणि या अगोदर 1989 मध्ये कॉलेजमध्ये मी एमफिल शिकत असताना मी लोकसभेचा उमेदवार होतो. आणि तेव्हा तुम्हाला माहित आहे की वातावरणामध्ये आमच्या पक्षाचं संघटन वगैरे तेवढं काही निवडणूक जिंकणे इतकं मोठं नव्हतं. पण आता कार्यकर्त्यांची संख्या वाढली आहे, संघटन वाढलं आहे आणि महत्वाचं मोदीजीच्या विकास कार्याची शक्ती, ऊर्जा आणि या कारणाने ही निवडणूक आम्ही जिंकू हा विश्वास आमच्या मनामध्ये आहे. आता मी देवापाशी साकडं घालण्याचा प्रश्नच नाही. देव रोज मला आशीर्वाद देतो चांगलं काम करण्याचा. त्यातूनच आज महाराष्ट्रामध्ये उत्तम काम करण्याची संधी मला प्राप्त झाली. जेही काम मी हातात घेतो त्याच्यामध्ये यश येतं. आणि म्हणून मला वाटतं की देवापाशी काही नवीन मागायचं असं फक्त शक्ती मागतो, आशीर्वाद मागतो, चांगलं काम होऊ दे. आणि देवानी फक्त चांगलं काम करण्याचा आशीर्वाद दिला तर मला याचा विश्वास आहे की हा जन्म तर माझा चांगला झाला, पण मी जर चांगली गोरगरिबांची सेवा अजून करू शकलो तर पुढचाही जन्म चांगला होईल. पूर्व विदर्भामधली चंद्रपूर लोकसभा ही सर्वात चर्चित आणि सर्वात टफ असणारी लोकसभा मतदारसंघ आहे. याच आम्ही मतदारसंघामध्ये पंतप्रधान मोदींची सभा देखील पाहायला मिळाली. याच मतदारसंघामध्ये दावे प्रतिदावे, आरोप प्रत्यारोप देखील झाले. मात्र सकाळी प्रतिभा धानोरकरांनी मतदान करताना तुम्हाला शुभेच्छा देत असताना त्या भावूक देखील झाल्या. आज मी निवडणुकीला उभी आहेत, मात्र माझ्यासोबत माझे पती नाही आहेत. त्यांना अश्रू झाले, मात्र त्यांनी तुम्हाला देखील शुभेच्छा दिल्या. तुम्ही देखील मतदान करणार आहात, तुम्ही काय सांगाल? नाही, मी तर ज्या दिवशी फॉर्म भरला त्याच दिवशी आम्ही दोघे सोबत होतो जिल्हाधिकारी कार्यालयात. त्याच दिवशी मी पहिल्यांदा शुभकामना दिल्या. शेवटी निवडणुकीमध्ये आपण एकमेकाला शुभकामना देण्याची परंपरा आहे. मला अजूनही आठवतं की मी पहिला फॉर्म 1989 मध्ये जेव्हा भरला तेव्हा आमचे प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसचे तेव्हाचे दिग्गज नेते शांताराम पोटदुखेजी, जे आज आमच्यात नाही, तर मी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा पाया पडून नमस्कार केला. मी त्यांच्या पाया पडलो आणि आशीर्वाद घेतला. ही तर एक आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. मला वाटतं व्यक्तिगत राग बसू नये. आपण निवडणुकीमध्ये खरं तर मी पहिल्याच दिवशी आवाहन केलं की निवडणूक विकास कार्यावर व्हावी, निम्न प्रचार किंवा सोशल मीडियातून होऊ नये. पण शेवटी गालबोट गागलं. पहिल्या दिवसापासून माझा प्रयत्न होता आणि मी तर एका चॅनलनी जेव्हा आम्ही दोन्ही उमेदवारांना निमंत्रित केलं मी आनंदाने स्वीकारलं. म्हणतं दोन्ही उमेदवारांनी एकत्र बसावं आणि एकत्र बसून आपण चर्चा करावी की तुमचं विजन काय, माझं विजन काय आणि या विजनच्या आधारावर जनतेने मतदान करावं. पण दुर्दैवाने त्या चॅनलमध्ये आमच्या प्रतिस्पर्धी उमेदवार येऊ शकले नाही. आज मतदानाचा दिवस आहे, तुम्ही सर्व मतदारांना काय आवाहन कराल? कारण की सकाळपासून ज्येष्ठ नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्याचं पाहायला मिळते, मात्र जे तरुण आहेत ते आपल्याला जास्त घराबाहेर पडताना पाहायला मिळत नाही. तर तुम्ही काय आवाहन कराल? नाही, सर्वच मतदारांनी हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. हा आजचा दिवस राष्ट्रीय उत्सव आहे.
आज आनंदाने जाऊन मतदान देशासाठी केलं पाहिजे, राष्ट्रहितासाठी केलं पाहिजे, विकासासाठी मतदान केलं पाहिजे. बोटाला शाईचा थेंब लागण्यासाठी लाखो शहीदांनी आपल्या शरीरातला प्रत्येक रक्ताचा थेंब भारत मातेच्या चरणी अर्पण केला. जात पात धर्म न पाहता माझा देश वैभवशाली व्हावा, माझा देश गौरवशाली व्हावा, माझ्या देशाचा प्रत्येक जात पात धर्माचा माणूस सुखी व्हावा, समाधानी व्हावा, या लोकशाहीचा खरा अर्थ तो आहे. आणि म्हणून लोकशाहीमध्ये जसं आपल्या अधिकाराबद्दल आपण जागरूक असतो, संविधान तुम्हाला तुमच्या कर्तव्य आणि जबाबदारीचीही जाणीव करून देते. आपलं कर्तव्य आहे की मतदानाच्या दिवशी आपण गेलं पाहिजे. -35 सेंटीग्रेडमध्ये सियाचीनच्या सीमेवर राहून देशाची सुरक्षा करणार आहे त्या हजारो जे आमचे सैनिक आहे, प्राणाची बाजी लावून तिथे उभे राहतात, ते जर देशाच्या सीमेची सुरक्षा करण्यासाठी प्राणाची बाजी लावतात, तर आम्ही एक थोडं कडक उन्हात जाऊन मतदान करणं हे तर आमचं कर्तव्य आहे असं मला व्यक्तिगत रीतीने वाटतं. शेवटी निर्णय काय करायचा मतदान केंद्रावर जाऊन हा विषय थोडा अलग आहे, पण राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे. धन्यवाद भाऊ, न्यूज 18 लोकमतशी बातचीत केल्याबद्दल आणि तुम्हाला शुभेच्छा देखील. तर हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी चंद्रपूर लोकसभा भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार. त्यांनी सर्व नवमतदारांना आणि सर्वांनाच आवाहन केलेलं आहे की तुम्ही जास्तीत जास्त मतदान करा. त्याचप्रमाणे त्यांनी प्रतिभा धानोरकर ज्या त्यांच्या प्रतिस्पर्धी आहेत त्यांना देखील त्यांनी शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळतंय. म्हणाली अगदी बरोबर आहे. भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे देखील आता आपल्या मतदानाचा हक्क